नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील मम प्रियः नेता हा जो निबंध आहे तो समजावून घेणार आहोत. त्या 7 विषय आपल्याला जे पुस्तकात दिलेले आहेत त्याच्यापैकी 6 विषय आपण समजावून घेतलेले आहेत. आता हा शेवटचा विषय आहे मम प्रियः नेता. चला तर मग आपण हा निबंध समजावून घेऊया. स्वातंत्र्यं हि मनुष्याणां अधिकारः स्वभावजः, म्हणजे स्वातंत्र्य हाच मनुष्याचा स्वाभाविक अधिकार आहे, स्वभावतः जन्मतः अधिकार आहे. तम अहम प्राप्नुयाम नित्यम, आणि तो मी नेहमी मिळवणारच. आपल्याला लोकमान्य टिळकांची ही घोषणा माहिती आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. एषा, एषा म्हणजे ही, एषा सिंहगर्जना कृता एकेन नरसिंहेन, आणि ही जी सिंहगर्जना आहे ती एका नरसिंहाने केली आहे. सह नरसिंह लोकमान्य टिळक महोदयः एव, आणि हा नरसिंह म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. स्वातंत्र्यप्राप्तिः एव देशोत्कर्षस्य साधनम इति तस्य दृढं मतम, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती हेच देशाच्या उत्कर्षाचं साधन आहे असं त्यांचं दृढ म्हणजे ठाम मत होतं. जनजागृत्यै तेन गणेश उत्सवः सार्वजनिकः कृतः तथा शिवजयन्ते उत्सवः अपि प्रारब्धः. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक रूपामध्ये केला, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सवाला सुद्धा सुरुवात केली. तस्य अग्रलेखाः, त्यांचे अग्रलेख, अपि सुविख्याताः, अतिशय प्रसिद्ध आहेत. पुण्यपत्तनम, पुण्यपत्तनम म्हणजे काय? पुणे. पुण्यपत्तनम तस्य कर्मभूमीः आसीत, पुणे ही त्यांची कर्मभूमी होती. मम प्रियः नेता लोकमान्य टिळकः अस्ति, माझा आवडता नेता लोकमान्य टिळक आहेत. असं विद्यार्थी मित्रांनो, एक 7-8 वाक्य आपण अचूक लिहिली, अगदी 7 वाक्य जरी तुम्ही लिहिलीत अचूक, तरी सुद्धा तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा, आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो.